नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मुंबईकर उन्हाळ्याने त्रस्त झालेत. घरी आल्यावरती कधी एकदा फ्रीजमधनं पाणी काढून पितोय किंवा माठातनं पाणी काढून पितोय अशी प्रत्येकाची अवस्था झाली. म्हणून या सीझनसाठी खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेत 3 समर ड्रिंक्स. मस्त करून फ्रीजमध्ये ठेवा. घरी आल्याबरोबर छानपैकी ती समर ड्रिंक्स घ्या. इतकं मस्त वाटेल, थंडावा येईल आणि त्याचबरोबर मनःशांती मिळेल. पहिलं समर ड्रिंक आपण कसलं करतोय बघूया. आपण करतोय पेर, पायनॅपल आणि खस. आपण घेतलंय एक पेर. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पायनॅपलच्या चकत्या. तर थोड्याशा अशा तोडून टाकूया आणि हे जे मधलं आहे ना पायनॅपलचं ते आपण काढून टाकूया. कधी कधी त्याच्यामुळे काही लोकांना अशा घशाला खवखवू शकतं. त्याच्यामुळे पायनॅपलची ही मधली चकती आहे ना ती मी काढून टाकते. एका पेरला आपण साधारणतः 4 पायनॅपलच्या चकत्या घेऊया. आपण घालणार आहोत खस सिरप. साधारणतः पाव कपापेक्षा थोडं कमी असं मी खस सिरप घातलंय. आता त्यात घालूया आपण 2 टेबलस्पून लिंबाचा रस. याच्यात थोडासा अजून घालूया. आता यात घालूया आपण थोडीशी साखर. ऑलरेडी खस सिरपला साखर असते त्याच्यामुळे जास्त घालायची गरज नाही, पण निदान जरा थोडंसं अजून 2 चमचे साखर. अगदी किंचितशी मिरी पावडर. ही मिरी पावडर अगदी किंचित, व्हेरी लिटल झिंग ऑफ इट. त्यात घालूया आपण थोडासा चाट मसाला आणि घालूया थोडासा काला नमक. आता या सगळ्यामध्ये मस्त घालूया थंडगार पाणी आणि मिक्सरमधनं फिरवूया. तयार आहे आपलं पेर, पायनॅपल अँड खस समर ड्रिंक. व्हेरी रिफ्रेशिंग. वॉटरमेलन अँड ऑरेंज कूलर. त्याच्यासाठी आपण घेऊया कलिंगड. त्यात घेऊया 1 संत्र. आता आपण टाकूया थोडी 1 चमचा साखर. बरं, साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर साखर घालायची नसेल, कलिंगडही गोड आहे, ऑरेंजही गोड आहे, साखर घालायची नसेल तर तुम्ही ती वगळू शकता. त्यात आता आपण घालूया थोडासा चाट मसाला, 1 चमचा लिंबाचा रस. वॉटरमेलन ऑलरेडी वॉटरमेलन असंच त्याचं नाव आहे, त्याच्यामुळे खूप पाणी असतं, त्याच्यामुळे ह्याला पाणी घालायची गरज नाही. आता आपण हे मिक्सरमधनं फिरवूया. कलिंगड आणखीन संत्र एकत्रितनं खूप छान जातं. रिफ्रेशिंग वाटतं. थोडासा संत्र्याचा टँजिनेस त्या ज्यूसमध्ये येतो. आपण टाकूया बर्फाचा तुकडा आणि हा ज्यूस ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया. आता आपण टाकूया थोडंसं काला नमक. आपण ना त्याला अजून इंटरेस्टिंग करायला मस्तपैकी असे वॉटरमेलन बॉल्स टाकूया त्याच्यात. तयार आहे आपलं वॉटरमेलन आणि ऑरेंज कूलर. आता तिसरं जे आपलं समर ड्रिंक आहे त्याच्यासाठी आपण घेतलंय पाव कप जिरं आणि पाव कप बडीशेप. हे साधारणतः 4 ते 5 तास आपण पाण्यात भिजवून ठेवलंय. ते आपण गाळून घेऊया, कारण जिरं बडीशेप दोन्ही अतिशय थंड असतं प्रकृतीला. त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामधनं निघेल. ते आपण जरासं असं वस्त्रगाळ करून घेऊया. त्याचा सगळा सत्व आपण काढून घेतलंय. जिरं आणि बडीशेप.
आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया कोकमाचा आगळ. आणि घालूया थोडं मस्त गार थंडगार पाणी. आता त्यात घालूया आपण गुळाची पावडर. ही गुळाची पावडर आहे, ती मस्त विरघळली जाते त्याच्यात. ह्यात आपण घालूया थोडीशी वेलचीची पावडर आणि घालूया थोडा भिजवलेला सब्जा. मग दिसायला पण काय मस्त दिसतंय ते ड्रिंक. जरी आपण जिरं घेतलं असतं, त्याचं काय म्हणूया अर्क उतरलाय, तरी पण थोडीशी वरून जिरे पावडर आपण ह्याच्यात टाकूया. आता आपण हे एक बर्फाचा तुकडा, तयार आहे आपलं स्पेशल समर कूलर. याच्यामध्ये जिरं आणि बडीशेपेचा अर्क आहे, कोकमाचं आगळ आहे, सब्जा आहे, अतिशय सगळ्या मनाला थंडावा देणाऱ्या गोष्टी आहेत, मनाला आणि जीवाला सुद्धा. नक्की बनवा. तयार आहेत आपली समर कूलर्स. सर्वात प्रथम आपण केलं पेअर, पायनॅपल आणि खसचं एक छान हिरवगार थंडगार कूलर, एकदम रिफ्रेशिंग. मग आपण केलं वॉटरमेलन आणि ऑरेंज म्हणजेच कलिंगड आणि संत्र्याचं एक मस्त सरबत. दिसायलाही किती छान दिसतंय ना. आणि तिसऱ्या वेळेला आपण केलं एक जिरे बडीशेप भिजत घालून त्याचा आपण अर्क काढला आणि त्याच्यात आपण कोकमाचं आगळ घातलं, सब्जा घातला. अशी 3 वेगवेगळ्या प्रकारचे कूलर्स तुम्हाला आज मी दाखवले. तुमच्या घरी नक्की करा, घरातले नक्की खुश होतील. आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सरफ रेसिपीज. नेहमीप्रमाणे माझं जे आव्हान आहे ते माझ्या रेसिपीजना माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांपर्यंत माझं चॅनल पोहोचवा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका.